सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. ज्ञानी माणसाचा दैवी तत्व संसार असं आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे. संस्कृत सुभाषित आहे, भावाद्वैत मुपाश्रित्य सत्ताद्वैत मयात्मकः कर्माद्वैत मनाद्वृत्य द्वैताद्वैतमयो भव. मराठी रूपांतर आहे, अंतरातून अद्वैत भावी बाह्य कर्मी द्वैत भूमिका ऐसी द्वैताद्वैती वर्तणूक असता जग व्यवहार तत्वाधारे ये सुयोग्य सांभाळता. बघायला गेलं तर हे विश्व आतल्या बाजूने म्हणजे पाया म्हणून अद्वैत भावाचं आहे आणि प्रकट झालेलं सत्ता म्हणून ते द्वैतातलं आहे. म्हणजे विश्व व्यावहारिक सत्ता म्हणून द्वैतात्मक आहे आणि आंतरिक सत्ता म्हणून ती अद्वैत सत्ता किंवा आत्मसत्ता आहे. अशाच पद्धतीने अंतरंगामध्ये अद्वैत सत्तेचं भान ठेवून व्यवहारी जगात तात्पुरती द्वैताची भूमिका जर नीट निभावली गेली तर असा जगव्यवहार जो करतो त्या माणसाचा संसार तत्वाच्या आधारावर असल्यामुळे अशा माणसाचा तत्वाधारे चालणारा संसार सुद्धा अतिशय सुयोग्य पद्धतीने त्याला सांभाळता येतो आणि त्या संसारामध्ये सुद्धा त्याला दैवी यश प्राप्त होतं. म्हणून संस्कृत सुभाषित समजून घ्या, भावाद्वैत उपाश्रित्य सत्ताद्वैत मयात्मकः कर्माद्वैत मनाद्वृत्य द्वैताद्वैतमयो भव. अंतरातून अद्वैत भावी बाह्यकर्मी द्वैत भूमिका ऐसी द्वैताद्वैती वर्तणूक असता जग व्यवहार तत्वाधारे ये सुयोग्य सांभाळिता. माणसाच्या अंतरंगात अद्वैत भाव भेदाभेद रहित सर्वाभूती भगवंत पाहणे किंवा सर्वत्र एकच एक आत्मसत्ता जाणण्याचा पक्का भाव निर्धारित झाला की बाह्य व्यवहार जगव्यवहाराप्रमाणे म्हणजे अगदी अत्यावश्यक तितका द्वैती असण्यास हरकत नाही. जगणे म्हटले की एक नाम मात्र का होईना माझे तुझेची किमान भाषा व तितकीच आवश्यक ती परस्पर देवाणघेवाण आलीच आली. मात्र जर प्रत्येक माणूस अंतरंगातून आपल्या शिवभावाला ब्रह्मभावाला किंवा एकात्म भावाला नीट समजून घेऊन त्याप्रमाणे नेहमीच्या व्यवहारातही छद्म कपट कारस्थान लांडी लवाडी चोरी फसवणूक न करता दुसऱ्याशी सममैत्री भावे समादरपूर्वक व्यवहार करील व वस्तू वा वस्तूंच्या आदान प्रदानात त्यांची वाजवी किंमत वा मोबदला घेईल तर सर्व जग व्यवहार सुलभ सुरळीत व मित्र भावे पार पाडला जाईल. या योगे द्वैती व्यवहारही कुणालाच फारसा त्रासदायक कष्टदायक वाटणार नाही. म्हणजे संसार किंवा प्रपंचही सुरळीत आणि अंतरंग तर एकच एक आत्मसत्ता जाणणाऱ्या तत्वाने प्रभावित झालेले. अशा वेळी प्रपंचच परमार्थ तत्वाधारे व्यवहारी जगात पार पाडला जातो. अशा वेळी प्रपंच सुद्धा परमार्थ तत्वाधारे परमार्थ तत्वाधारे व्यवहारी जगात पार पाडला जातो. तत्व व व्यवहारात कमीत कमी अंतर असणे याचा अर्थच अंतर्बाह्य परमतत्वाचा आणि त्याच वेळी जगव्यवहारात आपल्या वाट्यास आलेल्या भूमिकेचा असा दोन्हींचाही ईश्वरी तथा मानवी जीवनाचाही सुखास्वाद घेणे किंवा आनंद समान करणे. सारांश अंतरंग एकात्म आत्मसत्तेचे बिनचूक स्मरण ठेवून अंतरंगातील एकात्म आत्मसत्तेचे बिनचूक स्मरण ठेवून त्यानुसार जो द्वैती व्यवहारातही पवित्र जीवन जगतो त्याचा इह व परलोक चालू जन्मातच कृतार्थ सुफल संपूर्णतेस प्राप्त होतो. यासाठी मेघवृष्टी पुस्तकातील पान 134-35 किंवा आत्मोपनिषद मधील पान 144-45 वरील द्वैतात जो व्यक्त द्वैत अव्यक्त ऐसा देव जाणी ज्ञानी तोची भक्त हे 8/7/2004 साली स्फुरलेले काव्य नीट समजावून घेणे अगत्याचे आहे.
ते काव्य असं आहे, शीर्षक आहे द्वैतात जो व्यक्त अद्वैत अव्यक्त ऐसा देव जाणी ज्ञानी तुझी भक्त. ज्ञानी भक्त कुणाला म्हणावे तर ही व्यवहारातली द्वैतातली जी सत्ता आहे ती जाणून त्याच्या मुळाशी अद्वैत भाव आहे. म्हणून द्वैतात जो व्यक्त झालेला आहे संसार तो जरी द्वैती दिसला तरी त्याच्या मुळाशी अद्वैतामध्ये अद्वैत आहे. त्याच्या मुळाशी म्हणजे व्यक्त संसाराशी किंवा दिसणाऱ्या संसाराच्या मुळाशी अव्यक्त तत्व आहे. म्हणजे व्यक्त दिसणाऱ्या संसाराच्या मुळाशी अव्यक्त एकच एक आत्मतत्व आहे. म्हणून दिसणारा संसार जरी द्वैती दिसला तरी त्याला अव्यक्ताचा म्हणजे तत्वाचा आत्मसत्तेचा आधार आहे. त्यामुळे जग हे अनेकानेक प्रकारचं दिसलं तरी सुद्धा मुळात ते एकच एक आत्मसूत्र आहे. असं जो जाणतो त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. म्हणून द्वैतात जो व्यक्त अद्वैती अव्यक्त ऐसा देव जाणी ज्ञानी तुझी भक्त. आता काव्य नीट ऐका. जळी स्थळी काष्ठी तैसा तो पाषाणी निरंतर भेटे मज चक्र पाणी सोहंभावे स्वप्नी जागृती सुषुप्ती चोहीकडे एक केशवाची दीप्ती वृक्ष नदी सागर वेली फुलाभर फळात मधुर गोड हरिहर जनवन मन तन धन वघे स्थळ काळंतरी विश्वंभर उभे पशु पक्षी तैसे कीड मुंगी राही सर्प मुंगुसात तोची नारायण राही एका देवा वेगळे येथ काही नाही द्वैती प्रकटोनी अद्वैतची राही द्वैतात जो व्यक्त अद्वैती अव्यक्त ऐसा देव जाणी ज्ञानी तोची भक्त सगुण साकारी द्वैत व्यक्त भेटी निर्गुण निराकारी कैवल्याची गाठी निर्गुण निराकारी अज्ञाताची गाठी. तेव्हा ज्ञात म्हणजे संसार, द्वैत म्हणजे वेगवेगळ्या वस्तू विषय अवस्था. परंतु ज्ञात संसार असो ज्ञात प्रपंच असो पसारा असो किंवा द्वैतातील वेगवेगळ्या वस्तू विषय अवस्था असोत या ज्ञात प्रपंचामध्ये या द्वैती संसारामध्ये या द्वैती जगामध्ये जे मूळ आहे ते केवळ आणि केवळ ब्रह्मचेतना एकच एक वैश्विक ब्रह्मचेतना असं आहे. म्हणून एकच एक ब्रह्मचेतना ज्याला आत्मसत्ता म्हणतात तीच या व्यवहारी दिसणाऱ्या जगद्रूपी द्वैत सत्तेचं मूळ आहे. म्हणून द्वैताचं मूळ द्वैत आहे, अनेकाचं मूळ एकच आहे, जीवांचं मूळ शिवच आहे. असं जो जाणतो तो आपल्या अंतरंगामध्ये सर्वत्र त्याची भावना एकमेव आत्मसत्तेची असते आणि एकमेव आत्मसत्ताच बाहेर जगद्रूपी विविध प्रकारामध्ये विषयांमध्ये घटकांमध्ये अवस्थेमध्ये रंगली आहे सुशोभित झाली आहे. तरी सुद्धा हे जे रंगढंग आहे ती शोभा आहे ही जी विविधता आहे ती विविधता भेदाभेद नसून ती एकाच भेदाची विलक्षण अशी सुशोभित अवस्था आहे. म्हणजे एकमेव अशा ब्रह्मचेतनेचे किंवा दुसऱ्या नाही एकच एक अशा अद्वैत चेतनेचे विलास रूपी खेळ रूपी दृश्य रूपी हे भेदाभेद जनित विश्व आहे. ते व्यावहारिक सत्ता म्हणून भेदाभेद जनित दिसलं तरी पारमार्थिक सत्ता म्हणून ती केवळ आणि केवळ एकाच चैतन्याची विविध रूपे भासणारी तत्वसत्ता आहे. असं जसा ज्ञान होतो तो असतो ज्ञानी भक्त. आणि अशा ज्ञानी माणसाचा संसार बघायला गेलो तर तत्वमसी
तत्वमसी याचा अर्थ हे तू आहेस किंवा यू आर दॅट. म्हणून ज्ञानी माणूस हा तत्वम असी, ज्ञानी माणूस ते तू आहेस म्हणजेच मी ब्रह्म आहे या ज्ञानापर्यंत पोचलेला असतो. आणि त्याची ती अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी भूमिका अंतरंगात इतकी दृढ झालेली असते की बाहेरच्या अनेकतेचा तो विचारच करत नाही. आतल्या एकतेच्या आधारावर बाहेरच्या अनेकतेचा तो खऱ्या अर्थाने सुगंध आस्वाद घेतो. संसाराचा आस्वाद त्यालाच परिपूर्ण घेता येतो ज्याच्या अंतरंगात एकात्म ब्रह्मभावाची स्थापना झालेली असते. आणि अशा एकात्म ब्रह्मभावाची आत्मभावाची स्थापना होऊन बाहेरचे बहुरंगी जग हे जो मुळात अद्वैत भाव न विसरता पाहू शकतो त्याला आपल्या अद्वैत भावाच्या अंतरंगातील शाश्वत स्थापनेमुळे बाहेरील बहुरंगी ढगातील बहुरंगी जगातील आणि बहुरंग किंवा ढंगातील या बाहेरच्या सुशोभित चमचमणाऱ्या जगातील चमचमाट खोट आहे, परंतु त्याची शोभा मूळ चैतन्याची म्हणून खरी आहे. असा माणूस अद्वैत भावामुळे अंतरंगातून पूर्ण तृप्त आणि बहिरंगामध्ये म्हणजे जगदरूपी संसारामध्ये सुद्धा तो तितकाच आनंद घेऊ शकतो. आणि असा बाह्य आणि अंतरंगामध्ये ज्याला आनंद घेता येतो त्याचा संसार तत्वमसी, त्याचा संसारच तत्वरूप होतो आणि तो स्वतःच तत्व असतो. अशा कारणाने अशा ज्ञानी माणसाच्या संसारालाच खरं सांगायचं तर दैवी जीवन म्हणतात. वेगळ्या शब्दात 3-4 निरूपणाच्या पाठी आपण पाहिलं, तुझं प्रपंच म्हणू की परमार्थ रे, प्रपंच परमार्थ एकू गोविंदू रे. प्रपंच म्हणजे संसार जग आणि परमार्थ म्हणजे अंतरंगातील अद्वैत भाव. म्हणून अंतरंगातील अद्वैत भाव आणि बाहेरचा संसार हे तसं पाहायला गेलं तर अंतरंगातील अद्वैत भाव म्हणजे परमार्थ आहे आणि बाहेरचा द्वैती संसार किंवा ज्याला बाहेरची परमेश्वराची व्यावहारिक सत्ता म्हणतात, ती व्यावहारिक सत्ता जरी दृश्य रूपाने अनेकत्वाने दिसली तरी त्या सत्तेचा जो सत्ताधीश आहे तो सगळीकडे एकच एक भगवंत आहे. म्हणून अंतरंगातील परमार्थ म्हणजे एकच एक ब्रह्मात्मा किंवा एकच एक आत्मसत्ता किंवा एकच एक ज्याला आपण चक्रपाणी म्हणजे विष्णू म्हणतो तो, म्हणजे सर्वात गुप्तपणे लपलेला विष्णू हा अंतरंगातील परमार्थ आणि प्रकट रूपे नटलेला विष्णू म्हणजे संसारातील शोभा. त्या संसारातील शोभा आणि तत्वाची शोभा जिथे एकरूप झालेली असते तेथे ज्ञानी माणसाचा संसारच दैवी होतो. आणि तेव्हा आपल्याला कळते की तुझं प्रपंच म्हणू की परमार्थ रे, प्रपंच परमार्थ एकू गोविंदू रे. प्रपंच असो, परमार्थ असो, व्यावहारिक सत्ता असो किंवा परमेश्वरी सत्ता असो, सरते शेवटी इथून तिथून एकच ती तत्वसत्ता आहे. म्हणून या निरूपणाचं शीर्षक आहे ज्ञानी माणसाचा दैवी तत्व संसार. जो ज्ञानी माणूस असतो त्याचा संसारच तत्वाधारी असल्यामुळे त्या तत्वाधारी ज्याचा संसार नटला तो निश्चितच दैवी, याचा अर्थ परम पवित्र उच्च दर्जाचं फळ देणारा सुफळ संपूर्ण असणारे उघडच आहे. म्हणून ज्ञानी माणसाचा दैवी तत्व संसार हे निरूपण आपण नीट लक्षपूर्वक ऐकलं असेल असं समजतो आणि आपणालाही या प्रयत्नात यश चिंतितो. आणि तदनंतर आजचं हे निरूपण येथेच संपन्न करतो. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.